इथेनॉलमुळे आपल्या गाड्यांचा खरंच बाजार उठतोय का? पेट्रोलमध्ये मिक्स केलेल्या इथेनॉलमुळे गाडीच्या टाकीत पाणी तयार होतंय की गडकरी म्हणतायत तसं इथेनॉलला विरोध करणाऱ्या लॉबीची ही फक्त अवयव आहे? पण सामान्य नागरिकांच्या गाड्या भर रस्त्यात बंद पडतायत, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय आणि खिशातून हजारो रुपये मोजावे लागतायत, हेही सत्य आहे. या धगधगत्या मुद्द्याच्या मुळाशी जाण्यासाठी अनेक ऑटोमोबाईल तज्ञांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तुमचे डोळे खाडकन उघडतील. माझा पहिला प्रश्न अर्थातच त्यांना हा होता की गाडीच्या टाकीत पाणी येतंय कुठून? तेव्हा त्यांनी सांगितलं की इथेनॉलचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे ते हायग्रोस्कोपिक असतं. म्हणजे काय? तर इथेनॉल हवेतली आर्द्रता किंवा पाणी स्वतःकडे शोषून घेतं. जेव्हा आपल्या गाडीच्या टाकीमध्ये थोडी जरी हवा, बघा थोडी जरी हवा किंवा दमटपणा गेला तेव्हा पेट्रोल मधले इथेनॉल त्या हवेतल्या पाण्याचे कण स्वतःमध्ये शोषून घेतं. पाणी शोषून घेतल्याच्या नंतर इथेनॉल आणि पाण्याचे हे एकत्र आलेले कण मूळ पेट्रोल पासून वेगळे होतात. पाणी आणि इथेनॉलचं हे मिश्रण पेट्रोलपेक्षा जड असतं, त्यामुळे ते टाकीच्या अगदी तळाला जाऊन बसतं आणि या प्रक्रियेला विज्ञानात फेज सेपरेशन म्हणतात. परिणाम काय? जेव्हा आपण टाकीतलं पेट्रोल एखाद्या बाटलीत काढू, ग्लासात काढू, तेव्हा आपल्याला पेट्रोल वेगळं आणि पाणी वेगळं अशा प्रकारचे दोन थर स्पष्टपणे दिसतात. इंजिन सुरू केल्यावर पेट्रोलच्या ऐवजी तळाशी जमा झालेलं हे पाणी मिश्रित इथेनॉल इंजिनमध्ये पोहोचतं. साहजिक आहे, पाण्यावर चालणारी गाडी अजून जगात तयार झालेली नाहीये, त्यामुळे गाडी चालू होत नाही. आपली चालू गाडी झटका देऊन बंद पडते किंवा मग इंजिन जाम होतं. आता सामान्य ग्राहकाला या तांत्रिक बाबी काहीच माहित नाहीये आणि हे सांगण्याची जबाबदारी कुणाची आहे? पेट्रोलियम कंपन्यांची आणि सरकारची आहे. पण दुर्दैवानं यावर कोणीही बोलायला तयार नाहीये.